अख्खा गळ काय तसा होईल तर. आणि उन्हाळ्यात एवढं वाईट अवस्था नसती, अख्खं कोरड आहे एक. अच्छा हमको सिखा रही है काय आहे दात आहे दात. गाड्यावाले पण शाने झाले रे. तिथं इनाम जास्त. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. आता वाजलेलं 1:15 बाकी आहे आणि आर्यन आणि रितेश दादा आम्ही चाललोय आता. जरा थोडे काम आहे आमचं. HP चौकाच्या आली शेलचं पेट्रोल मध्ये कॉफी घ्यायची जाऊन पुढं. अच्छा हमको सिखा रही है. कॅपिचिनो घेतले, बाकरवडी घेतली, आम्ही पाणी बॉटल घेतली. कॅपिचिनो भारी जाते राव. ते आलो ना इकडं मी कायम लार्जच पितो. लार्ज कप मध्ये डायरेक्ट. अच्छा हमको सिखा रही है. धामणीच्या अलीकडे आहे ना, इथे गाव आहे. हे गाव आहे धामणीचे आहे आणि इथं हॉटेल बांधले एकाने. बघा ना कसं भारी बांधले. आता नेमकं पाणी सोडलं नदीला आणि ते कॉटेज बांधले असे. मागलं चालतं जावं खालचंच बांधलं होतं फक्त, पण आता पूर्ण केलंय. आता पाणीच पण सोडलेलं आहे वरून धरणातून. बाम आसखेड धरण वर आहे आणि बाम नदीला ती डायरेक्ट चाकणला ते नदी पूर्ण. आणि इथं पुढे गेलं की धामणे गाव, नंतर कोळे गाव आहे. कोळ्यात आपलं काम आहे, थोडं जागा आहे आपली. तिथं एका संग जरा भाऊ भेटायचं आपल्याला. तिघं चालू आज. भारी वाटतंय का नाही. निवांत वातावरण इकडं. पण आता नाही उन्हाळ्यात, पण पावसाळ्यातलं एक नंबर वाटतं इकडं. इकडं ग्रीनरी असती बघा, भारी वाटतं इकडं. बैलगाडी घेऊन चाललं अशी. इथं घाट आहे आत्ता. चला बरेच गाड्या गेले इथून. ताव कळ इथं बैलगाड आहे. झालं आता काम आपलं फायनली. एकाला भेटायचं होतं, तो जरा पर्सनल काम होतं, ते नाही दाखवू शकत. जरा ते जास्त पर्सनल होतंय. इथं आमची जागा आहे, इथं आलो होतो. आणि इथं तलाव आहे बघा. इथं बंधारा बांधलेला आहे. इथं तलाव असतंय, नाही पाणी असतंय सॉरी. आणि अख्खा गळ काय तसा होईल तर. आणि उन्हाळ्यात एवढं वाईट अवस्था नसती, अख्खं कोरड आहे. एक पाण्याचा थेंब नाही इथं. एवढं तर पहिल्यांदा बघितलंय मी. एवढं नसतंय पाणी, थोडं महिना तरी पाणी असते, पण एवढं अख्खं कोरड आहे. आणि आता एप्रिल चालू आहे. घाट तिकडे यांचा, इथं घाट दिसत ना, हा बैलगाडा घाट आहे यांचा. बैलगाडा घाटाचा आपण डायरेक्ट काय दात आहे दात. काय तुझं बैलाच हा ना. इकडे उन्हाळ्यात डायरेक्ट कुसाळा असतात, पण आता कुसाळ पण नाही राहिली रे. आता डायरेक्ट मुरुम दिसतोय डायरेक्ट. आम्ही त्या कोळ्याच्या जवळ घाट आहे, घाटात जाणार आहे बैल बघायला. बाऱ्या बघून मग तसं जाऊ डायरेक्ट. आमच्या इथले ना टॉपच्या 2-3 बाऱ्या आहेत आज, पण आम्ही फायनल थांबणार. आम्हाला जर रोड माहित नव्हता, यांच्या मागं चाललोय आम्ही आता. साईडला घाटात पोहोचलोय आम्ही. हो इथं घाट आहे. एवढ्या उन्हात बाई आमच्या इकडं पण बसत पण नाही रे. महिला वर्ग आमच्या इकडे एवढा इंटरेस्टेड नाहीये. खेळ तालुक्यात जास्त इंटरेस्ट आहे. हा आवडलं दिसतं, छंद नाहीये. पहिले वाईट पण लागतं रे लोकांना. टेम्पो लावलेले
धक्क्याला बैल उजळतात खाली. या साईडला पण बरेच बैल आलेले बघा. पण माग होता ना ज्यावेळेस गाडा जवळ मोजकी लोक होती 2020 होती ना त्यावेळेस जास्त गर्दी होती. आता एवढी गर्दी वाटत नाही ना रे देश, एवढं जास्त गाडं होतं. आता गाडं नाहीच एवढं. गाड्यावाले पण शाणे झाले रे. काय? तिथं इनाम जास्त तिथं बरोबर ना. खर्च किती रे, भाडं बिडं सगळं पोरांना बिरांना थोडा खर्च आहे का. आता एवढ्या खाली जाणार आहे आम्ही. लोक का पळत येते या शंभरला बघ. घाट मोकळा आहे रो. गाडच नाही माग तर एक पण गाड नाही. मोकळा घाट आहे. माग वेळेस टाका फुल होता रे, बस जागा नव्हती. आता 3 वाजल्यात आणि आता फायनल चालू आहे. पहिला गाडा पडला का नाही फायनल आहे. आता पहिला गाडा पडला फायनल. गाडच नाही अजिबात पुढे एक पण गाडा दिसत नाही रे. वाचली बैल आले एक पण गाडा नाही. आता अख्खं घाट मोकळं आहे. कुठे लागते ऐकली. मागल्या वेळेस तरी जास्त बैल आली होती, यावेळेस एक पण नाही आला. ब्लॉक काढला. जरांच्या गाड्या मोडल्या तिथे बैलांनी. सगळी गाड्या शोधल्या. आता चालू आता आम्ही आर्यनला पण तापला होता. आता बैलाच्या गाडीवरून गेली डाय. गाडी मोडली यांनी. टाकला आत्ताचा युग आणि आता वाजलेले 4:30. आता आम्ही चाललोय घरी. 6 वाजता इथं फायनल होणार रे. बाई पण इथं गाडच नाही अजिबात. आम्ही तर 4-5 गाड्या भेटल्या आतापर्यंत आणि 2-3 गाड्यांनी ना अक्षरशः गाड्यांची तोडफोड केली. आता वाजले 5:30. आता मला जास्त भूक लागली. आर्यनला जास्त भूक लागली, मला लागलेली. आणि शंतनू आम्ही आलो जेवायला हॉटेलमध्ये. झालं आमचं जेवण करून चाललोय घरी आम्ही. आजचा ब्लॉग आपण इथं एंड करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.